ट्रक नंबर 104, ट्रक नंबर 127, नितीन म्हात्रे आहे. 167, ट्रक नंबर 182, ट्रक नंबर 187 and ट्रक नंबर 188. 7 कंपल्सरी पोजेस. 7 कंपल्सरी पोजेस. सिलेक्ट 3 स्पर्धकांची निवड करायची आहे. 3 टॉपचे 3 आणि यांच्यात मग स्पर्धा होणार आहे. तर स्टार्ट. पोज नंबर 1 182 निश्चित, 187 निश्चित. मग स्पर्धा कोणामध्ये? अनिल बिलावा की कांबळी की महेंद्र पगडे? सुशील मुरकर सुद्धा आहे स्पर्धेत. 3 कोण? फ्रंट लेफ्ट स्प्रेड विथ थाय मसल. सागर माळी आणि सुनीत जाधव निश्चित वाटतायत. दोघं बाजूबाजूला उभे आहेत. रिलॅक्स. आणि एकमेकाला टक्कर देणार आहेत. मग तिसरा कोण? हु इज द थर्ड पर्सन? हु इज द थर्ड ॲथलीट? सुशील मुरकर, बिलवा की पगडे? मला वाटतं भास्कर कांबळी या स्पर्धेत टिकेल असं वाटत नाही. खालच्या गटातल्या फारच कमी संधी असते. पोज नंबर 4 बॅक डबल बायसेप हॅमस्ट्रिंग विथ काफ मसल. स्टार्ट. बिलावा आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. सुनीत जाधव, सागर माळीकडे पाहू नका. पाहायची गरज नाही आहे. त्या 2 जागा निश्चित वाटतायत मला. बिलावा की महेंद्र पागडे? बिलावा की महेंद्र पागडे? मला यावेळेला बिलावा साधारणपणे 2 काकणे सरस वाटतोय. शिवाजी 2 काकणे सरस वाटतोय. सुशील मुरकर आता आपली पाठ आणि इतर स्नायू याद्वारे बिलावाला मागे टाकू शकतोय का? प्रश्न हा आहे. 6 युअर एनी साइड ट्रायसेप विथ काफ मसल. स्टार्ट. हे बघा बाजूबाजूला 2 काटेके स्पर्धक. सागर माळी, सुनीत जाधव. सुनीत जाधव थोडासा नंबर सरस वाटतोय. ॲब्डोमिनल ऑब्लिक्स विथ थाय मसल. स्टार्ट. ॲब्डोमिनल ऑब्लिक्स कोणाचे चांगले आहेत ते बघणं महत्वाचं आहे. एकाच वेळेला पोज घ्यायचे आणि पोज होल्ड करून ठेवायचे. सागर माळीने गेल्या आठवड्यात असं म्हणतात नवी मुंबईमध्ये सुनीत जाधवला हरवलं होतं. पण आता मला वाटतं सुनीत जाधव किंचित सरस वाटतोय. शेवटी परीक्षकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. सागर माळी प्रेक्षकांना उत्तेजित करतोय. सागर माळीचे थाईस थोडे सुनीतपेक्षा अधिक अपर बॉडीमध्ये सुनील काय त्याच्या विरुद्ध गुडगोडी करू शकतो का? थँक्यू. तिसरा स्पर्धक कोण? पहिले 2 नक्की ठरलेले आहेत. शंका नाही माझ्या मनामध्ये. सागर माळी आणि सुनीत जाधव. सागर माळी, सुनीत जाधव यांच्यात काटेकी टक्कर आहे. पण त्यांना आव्हान कोण देणार? सुनीत आणि सागरला? बिलावा, सुशील मुरकर की महेंद्र पगडे? सर्वाधिक वजनाचे 3 जण लढतायत की खालच्या गटातला अनिल बिलावा येतोय? हे उत्सुकतेने आपल्याला पाहायचं आहे. काय काम नाही, पैसे नाही दिला मला मिळणार म्हणून पुढे घेणार. ज्याचा क्लायमॅक्स म्हणतो आपण, सर्वोच्च बिंदू, परमोच्च बिंदू या स्पर्धेचा, तो आता काही क्षणातच किंवा काही मिनिटातच आपल्याला पाहायला मिळेल. एकदा शेवटचे 3 निश्चित झाले की त्याच्यातून विजेता कोण हे ठरवणं फारसं कठीण राहणार नाही आहे, एवढं नक्की. पण मला वाटतं कंपॅरिझन होणं गरजेचं आहे.
आणि ती कंपॅरिझन किंवा तुलना ही सागर माळी आणि सुनीत जाधव यांच्या दरम्यान होईल असं चित्र दिसतंय, तशी चिन्ह दिसत आहेत. ही पहिली कंपॅरिझन आहे. बाकीच्यांना मला वाटतं जायची वेळ झालेली आहे असं मला वाटतं. याच्यातून तीन निघणार हे निश्चित आहे. मला वाटतं बाकीच्यांना जाण्याची मुभा असेल, इतरांना स्टेज सोडण्याची मुभा असेल असं राहून वाटतंय. पाठीचे बॉडी बिल्डर्स आहेत, थोडंसं पाठी जायचं, त्यांनी स्टेजच्या एका उजव्या बाजूला जाऊन उभं राहायचं. नाही मला ओके, माझ्या मते स्टार्ट. हे शेवटचे चार, या चारातून तीन होणार आहे आणि तीनातून एक. होणार आहे. स्टार्ट पोज नंबर 1, फ्रंट डबल बायसेप रिबॉक विथ थाय मसल. स्टार्ट. कोण श्रेष्ठ आहे यातला किंवा कोण कमी पडणार की ज्याचं एलिमिनेशन होईल? चारामधून तीन, चौथा बाहेर कोण पडणार आहे यातून? पोज नंबर 2, फ्रंट लेग स्प्रेड विथ थाय मसल. स्टार्ट. सगळा मामला 182 आणि 187 मध्ये दिसतोय. कोण कोणाला किती रिलॅक्स. कमी दाखवतोय. तू कमी आहेस, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, हे कोण कोणाला जाणवू देतोय, परीक्षकांना जाणवू देतोय, परीक्षकांवर प्रभाव टाकतोय, परीक्षकांना इम्प्रेस करतोय, हे बघणं महत्वाचं आहे. पोज नंबर 4, बॅक डबल बायसेप हॅमस्ट्रिंग विथ काफ मसल. स्टार्ट. हॅमस्ट्रिंग्स कोणाचे चांगले आहेत, काफ कोणाचे चांगले आहेत, सागरमाळीचे चांगले आहेत की सुनीतचे आहेत? पण काफ इथे मला बिलवाचे चांगले दिसत आहेत, बिलवाचे ग्लुटसही चांगले दिसत आहेत, बिलवाचे थाय चांगले दिसत आहेत. पोज नंबर 5, बॅक लॅग स्प्रेड हॅमस्ट्रिंग. आता नागफणी सर्वात मोठी कोणाची, प्रभावी कोणाची, धारदार कोणाची, शार्प कोणाची, हे बघणं महत्वाचं आहे. माळी की जाधव की बिल्लवा? ट्रायसेप्स ज्याला म्हणतो आपण ते बघा. घोड्याची जी नाल असते, हॉर्सशूचा आकार असतो. आता त्या नालेवर खिळे कोणी ठोकलेत? खिळे ठोकलेत बिल्लवाने. खिळे ठोकल्याचं पण दिसतंय त्याच्यात, नुसताच नाल दिसत नाही तर त्याच्यावर खिळे ठोकलेत हे दिसतंय. ऑब्लिक्स कोणाचे चांगले, बिलावा दिसतोय की सुनीत? माळीचे ऑब्लिक्स कमी आहेत असा माझा समज आहे आणि तो खरा आहे, दृढ आहे. ॲब्डोमेन सुनीत जाधव आणि बिलावाची चांगली आहे. महेंद्र पगडे मला वाटतं शर्यतीच्या बाहेर आहे. माझ्या हिशोबाने महेंद्र पगडे स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. बिलावा जाधव की माळी, बिलावा जाधव की माळी? फक्त मसल मास थोडासा कमी असल्यामुळं बिलावा कदाचित डावा वाटतोय, पण मला नाही वाटत बिलावा चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल. आता लढत आहे ती बिलावा जाधव आणि माळी यांच्या दरम्यान. अनिल बिलावा, सुनीत जाधव की सागर माळी? शेवटी सगळ्या प्लस पॉइंटची बेरीज किती होते हे महत्वाचं आहे. कोणी काय आपलं चांगलं आहे आणि किती चांगलं आहे हे दाखवण्यात जर तो यशस्वी झाला असेल, 7 किंवा 8 पोजपैकी जर त्याने 4-5 पोझेस चांगल्या दाखवल्या तर तो विजेता होऊ शकतो. त्याने जर प्रभावित केला असेल. महाराष्ट्राला नवा विजेता मिळणार की 6व्या वेळी सुनीत जाधव विजयी होणार? आता फ्री पोजिंग आहे, कोणालाही काहीही करण्याची मुभा आहे.
काहीही करण्याची मुभा आहे. मी श्रेष्ठ कसा हे विविध प्रकारे, विविध पद्धतीने, विविध पोस्टद्वारे दाखवण्याची त्यांना संधी आहे. आणि सर्वसाधारणपणे काय होतं, ज्यांची एकमेकाबरोबर लढत असते ते एकमेकाजवळ जातात, उभे राहतात आणि प्रेक्षकांनाही तसेच परीक्षकांनाही दाखवतात किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात, प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. आता कोणी किती जणांना प्रभावित केलेलं आहे आणि जे कलेक्टिव्ह ओपिनियन आहे, 7 वाईज मेन, 7 जज असतात, 7 वाईज मेन, त्यांचं मत काय होणार आहे याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. तर माझ्या मते हा मुकाबला आहे महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन सुनीत जाधव, सागर माळी आणि अनिल बिलावा यांच्यामध्ये. बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी आणि सुनीत जाधव हा 6व्या वेळी विजेता ठरतो की महाराष्ट्राला सागर माळीच्या रूपाने किंवा बिलावाच्या रूपाने अन्य कोणी विजेता मिळतो काही बघावं लागेल. बिलावासाठी मला म्हणायचं आहे अजून ती वेळ आलेली नाही आहे, कारण ही त्याची फक्त 3री स्पर्धा आहे. बॉडी बिल्डिंग करायला लागल्यापासून केवळ 3री स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा होती नवोदित मुंबईकर, ती त्याने हँड्स डाऊन जिंकली. त्यानंतर त्याने मुंबईश्री ही जिंकली, तिथं तो श्रेष्ठ ठरला. पण इथं 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 2 दिग्गज आहेत, 2 सीझन्ड कॅम्पेनर ज्याला म्हणतो आपण, 2 पुराणे पापी आहेत, 2 कसलेले स्पर्धक आहेत. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. मी विनंती करेन श्री मदन तोडे सर व्यासपीठावरती यायचं. ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे धडाडीचे सेक्रेटरी श्री राजेंद्र चव्हाण सर व्यासपीठावरती यायचे. श्री राजेंद्र चव्हाण सर व्यासपीठावरती यायचे. तिथे सत्कार होतात, तिथे सत्कार होतात. पहिला सत्कार होतो आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्री प्रशांत आपटे सर. आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री प्रशांत आपटे सर यांच्या हस्ते आजच्या स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलं त्यांचा पहिला सत्कार इथं होणं गरजेचं आहे. मी विनंती करेन श्री संतोष तरे सर, आपण व्यासपीठावरती येतो. श्री संतोष तरे सर, मी प्रशांत आपटे सर विनंती करेन. हे आता यांना पकडून आणलं म्हणून मी विनंती करेन अजय खानविलकर सर, या स्पर्धेनिमित्त त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करायचं. तर थोड्याच वेळात ज्यासाठी लोक साधारणपणे 7 तास प्रतीक्षा करत होते, 5 वाजता लोक आले होते, 8 तास झालेले आहेत. मला इथे येऊन 8 तासाच्या वर होऊन गेलेले आहेत. तेव्हा हो, ज्यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली, ज्यांच्यामुळं स्पर्धा शक्य झाली, त्यांचे आभार मानणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांच्या नावाचा जयजयकार करणं हे फार 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 महत्वाचं आहे. खर्च फार असतो असं ते आयोजक सांगतात आणि खर्च खरोखरच जास्त असतो. शेकड्याने अंडी, शेकड्याने कोंबड्या, त्याशिवाय राहण्याची व्यवस्था, येण्या जाण्याचा खर्च, बॉडी बिल्डरचं डाएट म्हणजे सामान्य माणसाचं डाएट नाही. त्याच दिवशी स्पर्धा फायनल केली, त्याच्याबद्दल त्यांनी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे पहिले आभार मानले, अभिनंदन केलं पाहिजे, शतशः आभार मानले पाहिजेत या ग्रस्ताचे. सगळे गेम झाले असतील आणि प्रथमच एका छोट्या ठिकाणी अशी महाराष्ट्र सारखी स्पर्धा झाली आहे, त्याची दखल सर्वांनी घेतलेली आहे. त्यांच्याबरोबर काम करणारे सागर मोरे, नंतर त्या मॅडम, किती नावं घेतली जावीत, किती नावं घेतली जावीत. या विशाखा कुलकर्णी म्हणून मॅडम आहे, नावं जेवढी घ्याल तेवढी कमी आहेत. कम से कम 5 लहानातला लहान कार्यकर्ता सुद्धा इथे महत्वाचा असतो. आणि कंटिन्यू त्या काम हा कळसाध्याय ज्याला म्हणतो, कळसाध्याय हा आता थोड्याच वेळात लिहिला जाईल.
ज्याला क्लायमॅक्स म्हणतो आपण, तो आता काही क्षणातच तुम्हाला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल आणि त्याचा आनंद तुम्हाला घ्यायला मिळेल. कोण आहे महाराष्ट्रश्री, कोण आहे महाराष्ट्रातला सर्वश्रेष्ठ बॉडी बिल्डर, हे बिरुद ते पुढचं 1 वर्षभर तो आपल्या छातीवर लावून मिरवणार आहे. पण त्याच्यासाठी त्याने 1 वर्षभर कष्ट केलेले आहेत. 5 वेळा विजेता झालेला सुनीत जाधव षटकार ठोकतो की त्याला कोणीतरी हळूच हुलकावणी देतो. हुलकावणी कोण देणार, सागर माळी की अनिल बिलवा? चकवणार कोण त्याला? हु विल राजेश चव्हाण सर, कारण शर्यत अगदी शेवटच्या टेप पर्यंत 100 मीटरची शर्यत फिनिश लाईन पर्यंत पहिल्यांदा सत्कार ही अटीतटीची होते. सत्कार होतो श्री संतोष तरे साहेबांचा. आणि इथं सुद्धा एखाद्या 100 मीटरच्या शर्यतीप्रमाणेच ही स्पर्धा झालेली आहे. इथे महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचा सत्कार होतोय. त्यांच्या हस्ते तरेंचा सत्कार होतोय. आणि मला वाटतं श्री विक्रम रोटे सर, 2-4च असावेत सत्कार. सर यांचा सत्कार होतोय आयोजकांच्या वतीने. अधिक काही असतील असं मला काय वाटत नाही. आता आपटेंचा सत्कार. आजकाल सत्कार केल्याशिवाय गाडी पुढे सरकत नाही, यानंतर सत्काराशिवाय पुढचं काम होत नाही. श्री विक्रम रोटे सर यांचा सत्कार होतोय संतोष तरे सर आणि आपटे सर यांच्या हस्ते. यानंतर सत्कार होतोय शरद मारणे सर. शरद मारणे सर कृपया व्यासपीठावरती यायचं. मला वाटतं शरद मारणे सर कृपया व्यासपीठावरती यायचं. आणखीन ताणलं जात आहे. सत्कार होतोय श्री मदन कडू सर. सगळेच लोक काम करत असतात, त्यांच्या योगदानाची दखल घेणं क्रमप्राप्त असतं. पण घड्याळाचे काटे किती पुढे सरकले आहेत हे बघणंही महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं लवकरात लवकर जर हे सत्कार सोहळे जर संपले तर प्रेक्षकांना वेळच्या वेळी घरी जाऊन सेक्रेटरी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आता एक सुंदर भाषण केलं असे भोजन घेऊन निवांतपणे झोपता येईल. सत्कार होतं. यानंतर सत्कार होतोय मला वाटतं आता राजेश सावंत बाकी आहे. राजेश सावंत सर यांचा सत्कार. ग्रेटर मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी. आणखीन कोणी बाकी आहे का? बघा कोणी राहून गेला असेल असं सुचवासारखं वाटतंय. बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे श्री राजेंद्र चव्हाण सर. जरा जोरदार काय राजेंद्र चव्हाण सरांसाठी. ऍथलीट्स बराच वेळ तिथं ताटकळत उभे आहेत. श्री श्याम रहाटे सर. श्याम रहाटे भारतश्री एकेकाळचे भारतश्री रहाटे सर आणि बॉडी बिल्डिंग साठी शिवछत्रपती नेहमीच मदत करणारा माणूस अशी त्यांची ख्याती आहे. बऱ्याच वेळेला कायम मदत करणारे अर्थसहाय्य सर आणि श्याम राठे सर हे श्याम राठे यांच्याकडून मिळत आलेलं आहे. आर्थिक सहकार्य दरवर्षी इंग्रजीत म्हणायचं झालं इज गिव्हिंग बॅक टू द गेम. राठे सरांचा खेळासाठी काहीतरी परत देतायत. ते जे घेतलं ते सर्व स्वतःसाठी नाही ठेवलं तर खेळासाठी पुन्हा काहीतरी परत देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. श्याम राठे आणि यांच्या वतीने त्यांचा ते सत्कार देत आलेले आहेत. सुबोध मेनन सुबोध मेनन हे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांचाही सत्कार ते स्वीकारत आहेत. आणि मला वाटतं यानंतर ही सत्कारांची मालिका सत्कार होतोय शरद चव्हाण सर. शरद अण्णा चव्हाण आमच्या पुण्याचे श्री शरद अण्णा चव्हाण. विनंती करून आपण व्यासपीठावरती यायचंय. संपलेली असेल नाही, वाढतंय, वाढत जात आहे. त्यानंतर सत्कार शरद चव्हाणांना स्पर्धेची ज्यांनी मॅनेजमेंट सांभाळलंय जरा जोरदार टाळ्या विशाखा कुलकर्णी मॅडम साठी. यांच्यासाठी मात्र जबरदस्त टाळ्या व्हायला पाहिजेत पण प्रेक्षक काय तेवढेसे उत्सुक नाही आहेत.
यानंतर सत्कार होतो श्री सागर मोरे. श्री सागर मोरे यानंतर सत्कार होतोय. एक महत्वाचा सत्कार आहे. आपण पेपरमध्ये ज्यांच्यामुळे बातम्या बघता, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्यांच्यामुळे बातम्या बघतात, श्री मंगेश वरवडेकर. श्री मंगेश वरवडेकर विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. जरा जोरदार टाळ्या मंगेश वरवडेकर साठी, आमच्या असोसिएशनचे प्रिंट मीडियाचे हेड. मी विनंती करेन सागर मोरे व्यासपीठावरती यायचं आपण. सागर मोरे सत्कार होतो एक शरद अण्णा चव्हाण सर. सागर मोरे त्यांचा सत्कार होतो इथे. सागर मोरे या स्पर्धेचे ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आम्हाला ज्यांच्यामुळे मिळाली ती सागर मोरे. जरा जोरदार टाळ्या सागर मोरे यांच्यासाठी. त्याचबरोबर विनंती करेन विनोद हेगडे त्वरित व्यासपीठावरती यायचं. विनोद हेगडे सत्कार होतोय विनोद हेगडे यांचा. विनोद हेगडे कृपया व्यासपीठावरती यायचं आपण. विनोद हेगडे श्री विनोद आज बिस्किटाचं जेवण घातलं ना तुम्हाला. तर या वर्षीचा बिस्किटाचं जेवण उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करतोय. सातारा जिल्ह्याचे राजेंद्र हेंद्रे यांना महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने 2018-2019चा उत्कृष्ट क्रीडा संघटक हा पुरस्कार देण्यात येतोय. उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार देण्यात येतो श्री राजेंद्र हेंद्रे सर. दुपारी पण नाही जेवलो. दुपारी आता बिस्किट जेवलो. बिस्किट डिनर. हे बघ त्या बाबूराव चांदेरीच्या कबड्डीला पण संदीपने मला बिस्किटच जेवायला घातली 8 वाजता 8:30 वाजता. सर जबरदस्त कॉमेंट्री काय पहिल्यांदा केली आहे. अजून सुधारणा करणार. बोलवा करतो. मधुकर गायकवाड यांच्या वतीने मनोज गायकवाड आणि मधुकर गायकवाड. मला बघा अनुभव घ्यायचा तर बघा. मधुकर गायकवाड यांच्या वतीने श्री मनोज गायकवाड यांनी सत्कार घेतला. मध्ये नाही आहे. हो बरोबर. शेवटची ऑडिशन प्रो कबड्डीला केली होती 2014ला. मनोज हेगडे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आणि आजारी पडलो. आयुष्यात कधी कमवले नाही एवढे कमवणार होतो. नशीब नाही गेलं. आता व्यवस्थित आहे ना एकदम. नाही आता तब्येत म्हणजे काय. माझा मामा वारला आणि ब्लड प्रेशर चढायला नाही. त्याला काय सांगितलं होतं आता कॉन्ट्रॅक्ट सही केले निम्मे पैसे तुझे. कम्युनिस्ट माणूस पानसरेंचा बोललो. 11 तारखेला बोललो. 12 तारखेला पहाटे झोपेत यानंतर सत्कार होतोय श्री मधुकर हेगडे यांचा. 17 पासून स्पर्धा सुरू. त्यांचा स्टार टीव्ही मागे होता. कॉमेंटेटर नव्हते. महेश हेगडे कृपया व्यासपीठावरती यायचं. महेश हेगडे करायचं नाही चालायचे नाही मिळायची हरकत हो नाही. बरोबर आहे. पण 6 सीझन झाले. हॅलो जरा जोरदार टाळ्या. काय आलं. काय झालं अजून विनर घ्यायचा आहे ना. लोकसत्ताचे क्रीडा पत्रकार तुषार वैदी यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं. मला सांगणार विनर घ्यायचं आहे ना. क्लायमॅक्सच नाही तर काय उपयोग आहे. क्लासमेट दिसेल ना हे सगळे आता काय पुढे दिसणार येणार. नाही.
नाही दिसला तरी हरकत नाही. पण माझ्या हिशोबानं माळी किंवा जाधव लिलावा नवीन आहे. लोकसत्ताचे क्रीडा पत्रकार तुषार वैदी यांचा इथे सत्कार होतोय. तुमच्या हिशोबाने कोण आहे? तुमच्या हिशोबाने सेकंड. त्याचबरोबर मी विनंती करेन लोकसत्ताचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे हेड श्री रणजित दळवी सर विनंती करेन. पुढच्या वर्षी सुनीतच्या गटात. श्री रणजित दळवी सर विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं. श्री रणजित सर. 7-8 9 गट. आलो बाबा. हॅलो. अरे काय फिरवलं बोललो जा ह्याच्या कसा असंही येतं खातो बा कधी कॉमेंट्री नाही त्यांनी मगाशी पहिलं काय का बोलले इथे मारलो पण तेवढे बॉडी वाटत नाही तो वाटतं तर 6वा लागेल जेवढे बोललो थोडं 6वा बोलतो नंतर हळूहळू मला आले ते आमचा सत्कार राहिला होता. कशावर दाखवतात काय कालपासून ते सूत्रसंचालन करतात असं प्रशांत क्लबकर यांना एक मानचिन्ह देऊन त्यांचा आपण सत्कार करतोय. इकडे 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 आजोबा आजोबाच झालोय. इस्रायल फिरलो ना इतका वेळ. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन खायला कुठे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेने संतोष तळे प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र श्री 2019 कोणाला देणार नाही. या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण समारंभ आपण इथे जाहीर करतोय. सर्वप्रथम सांघिक उपविजेतेपद सेकंड रनरअप ठाणे जिल्हा 61 पॉईंट. सांघिक विजेतेपद ठाणे जिल्हा 61 गुण त्यांना मिळालेले आहेत. सेकंड रनरअप सांघिक विजेतेपद हे राज्य स्पर्धेमध्ये केव्हाही महत्त्वाचं असतं. ते उपविजेतेपद आता दिलं जात आहे ते ठाणे जिल्ह्याला जात आहे. एकूण 61 गुण त्यांचे झालेले आहेत. कदाचित मुंबई किंवा मुंबई उपनगरचा क्रमांक लागण्याची शक्यता दिसते विजेतेपदाला. तू कोण आहेस तो आहे कोण सेकंड रनरअप ठाणे जिल्हा 61 पॉईंट्स. सेकंड रनरअप म्हणजे तृतीय स्थान त्यांना मिळालेलं आहे. बॉडी बिल्डर्स फर्स्ट रनरअप कोण आहे? मुंबई उपनगर की पुणे? उत्कंठाशी गेला पण जाधव की माळी? प्रश्न आहे जाधव की माळी. माळीच्या चेहऱ्यावर हास्य तर दिसतंय आता सांघिक विजेतेपदाचं म्हणजे उपविजेतेपद घेत असताना. महाराष्ट्र श्री तो त्या संघाचा भागच होता. रनरअप आता रनरअप कोण आहे? रनरअप फर्स्ट रनरअप कोण आहे? 66 पॉईंट. मुंबई उपनगर 66 गुण. याचा अर्थ मुंबई विजेता. मुंबई जिल्हा हा सांघिक विजेता होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. मुंबई उपनगर पण मुख्य मुद्दा आहे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स कोण? महाराष्ट्र श्री कोण? प्रतिष्ठेचा महाराष्ट्र श्री किताब कोणाच्या पदरात? कोणाला? शेवटच्या क्षणाला फोटो काढण्याला पुढची काय करायची आता? येत नाही ना बघ. थँक्यू. टीम चॅम्पियनशिप महाराष्ट्र श्री त्यावर्षी टीम चॅम्पियनशिप जाते मुंबई 97 पॉईंट. मुंबई 97 गुणांची सांघिक विजेते. मुंबईचे बॉडी बिल्डर्स मुंबईचे बॉडी बिल्डर त्यात बिलावा आहे, सुनीत जाधव आहे, मुरकर आहे,
3 गट विजेते त्यांच्या संघात होते. त्याशिवाय उपविजेते अन्य प्लेसेस त्याचेही गुण त्यांना मिळाल्यामुळं 97 गुणांशी मुंबई शहर हे विजेते झालेले आहेत. पण प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणाला, प्रतिष्ठेचा किताब कोणाला, महाराष्ट्रश्री कोण होणार? सागर माळी की सुनीत जाधव? सुनीत जाधवचा षटकार हुकणार की सागर माळी पहिल्यांदा विजेता होणार? माझ्या मते अनिल बिलावा एवढ्या लवकर काही महाराष्ट्रश्री होऊ शकत नाही. केवळ 3री स्पर्धा आहे त्याची आणि त्याला अजून बरंच अंतर कापायचं आहे, बरीच मजल मारायची आहे, बरीच मोठी शिखरे त्याला पार करायची आहेत. तर सर्व मुंबईचे कार्यकर्ते खाली आलो. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन मान्यताने कोण होणार महाराष्ट्रश्री? कोण बनेगा महाराष्ट्रश्री? 2019 या स्पर्धेतील प्रगतीकारक 67पटू घोषित करण्याकरता मी मदनकडे यांना विनंती करतो, आपण घोषित करावा. या प्रतिष्ठेच्या विजेतेपदासह महाराष्ट्रश्रीला 1.5 लाखाचा पुरस्कार मिळणार आहे, रोख पुरस्कार. पण आता जाहीर होत आहे 2019 प्रगतीकारक म्हणजे मोस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर कोण? तर बहुतेक प्रगतीकारक 67पटू अनिल बिलावा शक्यता अधिक दिसते. ट्रॅक नंबर 127 आणि अनिल बिलावा केवढी ही प्रगती! केवळ 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी नवोदित मुंबईश्री, त्यानंतर मुंबईश्री आणि आता हा सर्वात प्रगतीकारक खेळाडू, मोस्ट इम्प्रूव्ड. आता हा एक पुरस्कार झालेला आहे, पण उत्कंठा पुन्हाशी गेला. क्लायमॅक्स, सस्पेन्स आता दोघातच आहे म्हणा. हे ज्या अर्थी बिलावाला मोस्ट इम्प्रूव्ड दिला गेलेला आहे पुरस्कार, त्या अर्थी आता मामला दोघातच आहे. उपविजेता सुनीत जाधव की सागर माळी? मी श्याम राठे यांना विनंती करतो की यावर्षी महाराष्ट्रश्री उपविजेता आपण घोषित करावा. म्हणजे विजेता झालाच निश्चित, हा त्याचा अर्थ आहे. उपविजेता झाला निश्चित की कोण आहे, सुनीत की सागर? कोण असेल उपविजेता? सुनीत की सागर? सागर माळी. थोडा जोरात नाही, बहुतेक सुनीत जाधव असावा. सागर माळी म्हणजे 4 महिन्यापूर्वी 2019 कोणी म्हटलं असतं की सागर माळी होईल, हे पटलं नसतं. महिनाभरापूर्वीच त्याने नव्या मुंबईमध्ये सागर माळीनं सुनील जाधवला मागे टाकलेलं होतं. सुनीत जाधवसाठी यावेळेला मात्र निराशा, बराच नाउमेद झालेला दिसतोय. तर प्रथम मला वाटतं उपविजेतेपदाचं पारितोषिक द्यावं लागणार आहे. पहिल्यांदा विजेतेपदाचं देता येत नाही असं मला वाटतं. जर विजेता सागर असेल तर प्रथम पारितोषिक हे सुनीतला द्यावं लागेल. नेमकं काय आहे? उपविजेता जाहीर झालेला आहे सागर माळी. माफ करा, थोडीशी चूक झाली आहे माझ्याकडून. तर सुनीत जाधवचा षटकार नक्की झालेला आहे. उपविजेतेपद श्याम राठे यांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळं सुनीत जाधव हा आता विजेता हे निश्चित झालेला आहे. षटकार 6 वेळा महाराष्ट्रश्री हे प्रतिष्ठेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. आणि गेल्या महिन्यात सागर माळीकडून पराभूत झाला होता सुनीत जाधव, त्याचा त्याने बदला घेतला आहे किंवा त्याच्या विरुद्ध त्यानं बाजी उलटवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. झाला ना त्या परवा झाला ना. धन्यवाद.
आणि या वर्षीचा महाराष्ट्र श्री 2019 आमंत्रित करतोय. आता काय महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन अध्यक्ष सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. आणि संतोष तरे प्रतिष्ठानचे सर्व नगरसेवक श्री संतोष तरे यांनी महाराष्ट्र श्री 2019 घोषित करावा. काय आहे? सुशील मुरकर नाही, अनिल बिलावा नाही, कांबळे नाही, मग कोण? बोला कोण असेल? कोण? काय आहे परीक्षकांचं मत? बोला कोण असेल? अनिल बिलावाला ऑलरेडी बेस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर हा किताब देण्यात आलेला आहे. सुनीत जाधव महाराष्ट्र श्रीचा षटकार. सुनीत जाधव षटकार मारलेला आहे. चिकाटी, कष्ट, मेहनत आणि मुख्य म्हणजे स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास. सुनीत जाधवने 6व्या वेळेला महाराष्ट्र श्री किताब जिंकून वैयक्तिक इतिहास घडवलेला आहे, यात शंका नाही. DJ